आज 2 जून. पावसाचा पत्ता अद्याप नाही. रोहिणी नक्षत्रातील पाऊस अजून तरी झालेला नाही. 11 ते 15 मेच्या दरम्यान बराच पाऊस झाला. नंतरही काही वेळा पावसाचे पाणी पडले, त्यामुळे गवत रुजले आहे. पण त्यानंतर पाऊस न पडल्याने हे रुजलेले गवत सुकू लागले आहे. पाऊस जर बराच लांबला तर कातळावर रुजलेले गवत मरेल. या ठिकाणी नव्याने गवत रुजणार नाही. कशेडीतील वृक्ष लागवडीचा कार्यक्रम 2 किंवा 3 वेळा जोराचा पाऊस झाला तरच 16/6 रोजी घ्यावयाचा आहे. रोपे लावण्याआधी किमान 6 ते 8 इंच खोलीपर्यंत माती चांगली भिजायला हवी. 1/6 रोजी काही जातीच्या बिया पेरण्यासाठी मी कशेडी माथ्यावर गेलो होतो. सह्याद्रीतील उजाड होत जाणाऱ्या डोंगर उतारांवर जी लागवड व्हायला हवी त्या संदर्भातील काही प्रयोग या जागी केले जातात. ऐन, किंजळ, असाणा, मोहोट अशा कितीतरी जातीची झाडे सह्याद्रीच्या उतारांवर वाढतात. यापैकी अनेक वृक्ष जाती तोडल्यानंतरही नव्याने फुटतात. डोंगर उतारांवरील जंगल त्यामुळेच शिल्लक राहिले आहे. ही झाडे तोडली जातात तेव्हाच त्यापासून 4 पैसे मिळतात. झाडे जागेवर उभी असताना उत्पादक करता येतील का? निसर्गतः रुजणाऱ्या उभ्या असणाऱ्या या झाडांचा कसा वापर करता येईल ज्यामुळे ही झाडे उत्पादक होतील? सह्याद्रीच्या उतारांवरील माती धरून ठेवण्यासाठी पावसाच्या पाण्यावर जगणाऱ्या कोणत्या वनस्पती लावाव्या लागतील यावर विचार आणि सातत्याने प्रयोग व्हायला हवे आहेत. घुरक्यान हे एक प्रकारचे कंदमूळ आहे. ऐन किंजळासारख्या झाडावरही याचा वेल पसरतो. जमिनीत पुरेसे अन्न असेल तर काही प्रजातीच्या घुरक्यांना वेलावर रताळ्यासारखे लांब पण आकाराने लहान असणारे कंद धरतात. त्यांना चिन्या असे म्हणतात. खेडमधील दांडेकरांच्या शेणकीत एक घुरक्यांचा वेल रुजला होता. शेजारी असलेल्या आंब्याच्या मोठ्या झाडावर तो पसरला होता. त्याला काही टोपल्या कितीतरी किलो चिन्या बाजत असत. किंचित कडसर पण बटाट्याच्या जवळ जाणारी चव असणाऱ्या घुरक्यांच्या चिन्या बाजारात विक्रीसाठी येतात. विद्यापीठात हे कंद 60 ते 80 रुपये भावाने विकले जातात. सह्याद्रीतील अनेक झाडांवर या कंदांचे पीक घेता येईल. हे काम समूहाने मिळून करायला हवे. पावसात फिरण्यासाठी म्हणून बरेच ट्रेकर्स सह्याद्रीत येत असतात. पण या कंदाची लागवड पाऊस सुरू होण्याआधी जमीन तापलेली असताना व्हायला हवी. तोरणे, वेलासारखा वाढणारा असाणा, घेवडा, दुधी भोपळा, कारली यासारख्या वेलवर्गीय प्रजाती वनस्पतींवर चढवण्याचे प्रयोगही सह्याद्रीत व्हायला हवे आहेत. असे काम करण्याची मानसिकता असणारी माणसे एकत्र आली, ते कामात सहभागी झाले तरच हे काम गतिमान होईल. सह्याद्रीच्या उतारावरील झाडे उत्पादक करण्याच्या प्रयोगात सहभागी व्हावे असे आपल्यालाही वाटते का? काल 1 जून रोजी कशेडी माथ्यावर विविध प्रकारची बीजे पेरणे, कंद लावण्याचा उद्योग मी केला. वृक्ष जागरूक माणसांचे एक समूह मन तयार करण्याचा प्रयत्न कशेडीत चालू आहे. त्या उपक्रमात सहभागी व्हा ही विनंती आहे. धन्यवाद.